तरोडा भागामध्ये शिवसेना पक्ष रुजवला, वाढवला आणि आज घडीपर्यंत आम्ही तो पक्ष टिकवला. तेव्हा आम्ही गोरगरिबांना घरकुलं देण्याचं काम केलं, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन असतील. मात्र मी त्या ठिकाणी शिवसेनेचा शिलेदार, एक शिवसैनिक नगरसेवक म्हणून मी माझ्या प्रभागातला एकही रुपया अन्यत्र कुठं वळू दिला नाही. जी निष्ठावंत काम करणारी माणसं असतात, ज्यांनी पक्षाला सर्व दिले, त्यांना कुठेतरी आज अन्याय होते का असं परिस्थिती दिसते. हे पहा, ज्या झाडाला फळं असतात त्या झाडाला लोक दगड मारत असतात. जरांगे दादा आमचे संघर्ष योद्धा आणि आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांचा फोन आला. 60 क्विंटल मी धान्य वाटप केलं कोरोनाच्या काळामध्ये. डॉक्टर अंकुश देवसरकर साहेबांच्या झोपून पाया पडलो. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आपण ज्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ते व्यक्तिमत्व तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यासोबतच प्रभाग क्रमांक 2चे इच्छुक उमेदवार आणि यांची ओळख करून देताना खूप काही ओळख आहे. त्यामध्ये सांगायचं म्हणजे ज्यावेळेस 2010ला ते एक 27 वर्षाचा तरुण नगरसेवक होतो आणि पुन्हा 12ला निवडणूक झाली, त्यावेळेसही नगरसेवक होतात आणि त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झाली. जर एकंदरीत पाहायला गेलं तर ते एका प्रभागाचे नगरसेवक होते, परंतु त्यांची ओळख ही नांदेड जिल्हाभर आहे. कारण की युवकातून मोठा झालेला नेता आणि सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता, आणि त्यासोबतच कोरोनाचा काळ असेल किंवा ते नगरसेवक असताना त्यांनी केलेली विकास कामं असतील, आणि या सर्व बाबींना आजही बाळासाहेब तरोडेकरांची चांगली ओळख आहे. आज आपण बाळासाहेब तरोडेकरांशी संवाद साधणार आहोत. तरोडेकर साहेब, नमस्कार. नमस्कार, जय महाराष्ट्र. साहेब, एकंदरीत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. आपण पाहिलं की 2010ला तुम्ही निवडणूक लढवली, 2012ला निवडणूक लढवली आणि या प्रभागातली जुनी आहे. एकंदरीत 2 निवडणुका लढवल्या आणि आपण खूप काही कामं देखील केली. एकंदरीत आजची परिस्थिती कशी आहे आणि काय वाटते आजच्या संदर्भात? सर्वांना या पहिल्या प्रथम मी सस्नेह जय महाराष्ट्र करतो सर्वांना. नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुद्रुक येथून मी इच्छुक उमेदवार आहे आणि जनता जनार्दन मायबाप मला निश्चित आशीर्वाद देईल. नांदेड वाघाळा महानगरपालिका जेव्हा हे झाली होती, तरोडा बुद्रुक ग्रामपंचायत होतं बरं, आणि ग्रामपंचायत असताना जे युवकांचं संघटन आणि वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन मी काही जे नांदेड वाघाळा महानगरपालिकेत दोन्ही तरोडे जाऊ नये म्हणून आम्ही जे काही आंदोलनं केली, लाट्या गाट्या खाल्या, खूप आम्ही म्हणजे त्या ठिकाणी त्रास सहन केला. आणि नंतर मग नांदेड वाघाळा महानगरपालिकेत नव्याने 2010ला हे दोन्ही तरोडे आमचे विलीन झाले. ते झाल्याच्या नंतर आमचे काम, आमचे सुखादुखात धावून जाणं, आमची ऍक्टिव्हिटी आणि जे मूळ गाभा आम्ही जे आंदोलनं केली, तरोडा भागा नांदेडमध्ये वाघाळा महापालिकेत जाऊ नये आणि गेल्याच्या नंतर जो काही जनतेला टॅक्स लागतो, भुर्दंड लागतो आणि त्या गोष्टी जनतेला सहन होत नाहीत, म्हणून आम्ही ते आंदोलनं केली. त्या आंदोलनाचं फळ म्हणूनच जनतेने मला 2010ला कमी वयामध्ये, तारुण्य वयामध्ये मला जनतेने नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या 2.5 वर्षाच्या कालखंडासाठी मला जनतेने पाठवलं. आणि त्या ठिकाणी शिवसेना पक्षाने नामदार हेमंत भाऊ पाटील साहेब तेव्हा जिल्हा प्रमुख होते आणि कोणी असं गॅरंटी घेत नव्हतं की हा निवडून येईल का नाही, वयाने लहान आहे. मात्र नामदार हेमंत भाऊ पाटील हे जिल्हा प्रमुख होते आणि हेमंत भाऊ पाटलांनी सांगितलं की मी जिल्हा प्रमुख आहे आणि हा मी फॉर्म भरलेला आहे, हा खाली जाणार नाही, हा मुलगा निवडून येणार म्हणले. अरे वा. आणि भाऊनी माझ्यावर विश्वास टाकला, शिवसेना पक्षाने विश्वास टाकला आणि तेव्हा ह्या जिल्ह्याचं आता नेतृत्व म्हणून स्वतःला म्हणजे नेतृत्व म्हणतायत नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस. तेव्हा आम्ही त्या ठिकाणी तरोडा भागामध्ये शिवसेना पक्ष रुजवला, वाढवला आणि आज घडीपर्यंत आम्ही तो पक्ष टिकवला, शिवसेना पक्ष. आणि त्यानंतर 2012ची सार्वत्रिक निवडणूक लागली. मग त्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ड्रेनेज लाईन असेल, पिण्याची पाईपलाईन असेल, रस्ते असतील, नाल्या असतील आणि मूळ म्हणजे जे गरिबांना अन्न वस्त्र निवारा हे पाहिजे, तर माझ्या भागामध्ये औरुंदय नगर, दीपक नगर, दिलराज नगर, कल्याण नगर असे बरेच नगर आहेत. ते आता मी 200 नगरांची या ठिकाणी मुप्पाट नावं सांगू शकतो, व्यक्तिनिश्चित यादी सांगू शकतो. मात्र तेव्हा आम्ही गोरगरिबांना घरकुलं देण्याचं काम केलं, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन असतील, JNNERM मधून मोठ्या प्रमाणामध्ये फंड्स आले होते. तर तेव्हा आम्ही ते फंड्स कशा पद्धतीने वापरून घ्यायचे, वरून आलं तर खाली जनतेच्या दारात निधी तो गेला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मी विरोधी बाकावर होतो. विरोधी बाकावर असताना सुद्धा नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये आम्ही आमच्या मतदारांसाठी, मायबाप मतदारसाठी, जनतेसाठी, प्रभागासाठी आम्ही एवढ्या तीव्रपणे भांडलो आणि तो निधी इतर
इतर प्रभागामध्ये वळवत होते. हा, हा. DPR 1, DPR 9, DPR 10 असं DPR चेंज करून निधी वळवत होते. मात्र मी त्या ठिकाणी शिवसेनेचा शिलेदार, एक शिवसैनिक नगरसेवक म्हणून मी माझ्या प्रभागातला एकही रुपया अन्यत्र कुठं वळू दिला नाही आणि जास्तीत जास्त लोकांना घरकुलाचा लाभ दिला. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली. आणि अतिशय मला या ठिकाणी सांगताना या ठिकाणी खूप म्हणजे हे होते की आमच्या भागाचे कॉन्ट्रॅक्टर कैलासवासी गणपतरावजी मोरगे साहेब होते. त्यांना मी विनंती केली की साहेब, हे माझा तरोडा भाग आहे, नौका आहे आणि नांदेड वाघा महापालिकेत विलिनीकरण झालंय. साहेब, या शहरासारख्या सुविधा, दर्जेदार सुविधा माझ्या तरोड्याला लाभल्या पाहिजे. तर मोरगे साहेब म्हणले की तू कामाच्या बाबतीत निश्चिंत राहा, मी बाळा तुला वचन देतो म्हणे, तुझा तरोडा भाग हा म्हणजे दर्जेदार आणि काचासारखा चमकला पाहिजे. खरंच मी मोरगे साहेबांचं या ठिकाणी आज मी त्यांची आठवण येते मला की त्यांनी सुद्धा मला दिलेला शब्द पाळला आणि लेकरासारखं सांभाळून माझ्या प्रभागाचा एवढा विकास केला त्यांनी. मग जेनेलियारम असेल, नगर उत्थान असेल, पिण्याच्या पाण्याच्या पाण्याच्या टाक्याचा प्रश्न असेल आणि गल्लपोळामध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणी छोटे छोटे कुटुंब राहतात त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून देण्याचं मला त्यांनी मदत केली, काम केलं. आणि मला शिवसेना पक्षानं पण ताकद दिली, म्हणून मी त्या ठिकाणी जनतेची सेवा करू शकलो. नक्कीच साहेब, खूप तुम्हाला कमी वयामध्ये तिकीट दिलं, म्हणजे दादा हेमंत भाऊनी विश्वास दाखवला, यार द्या तिकीट, बघू आपण, कारण की संधी देणं फार महत्वाचं असते. दादा, एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारतोय, तो म्हणजे आजची जी परिस्थिती झाली, आज आम्ही अगोदर एक विश्लेषण घेतलं, जी निष्ठावंत काम करणारी माणसं असतात, जी पक्षाला सर्वस्व दिलंय, त्यांना कुठेतरी आज अन्याय होते का असं परिस्थिती दिसते. म्हणजे एकाच पक्षात नाही, बऱ्याच पक्षात दिसते. मग या संदर्भात काय सांगाल? म्हणजे तुम्ही नांदेड जिल्ह्याचा अभ्यास करणारे नेते आहात, अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करताय, काय वाटतंय? हे पहा, जेव्हा नेत्यांच्या निवडणुका येतात तेव्हा सर्व कार्यकर्ते आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून बरोबर. ते कामाला लागतात आणि लेझर बिन फोकस, माझं टार्गेट आहे की माझा नेता हा आमदार झाला पाहिजे. बरोबर आहे. त्या पद्धतीने ते कार्यकर्ते कामाला लागतात. आणि आज हा खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि नेत्यांना सुद्धा कार्यकर्त्याच्या निवडणुकीला तितक्याच ताकदीनं, तितक्याच जोमानं छोट्या मोठ्या सभागृहामध्ये कार्यकर्ते बसत असतात. म्हणून कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी केलं पाहिजे. आणि जर कार्यकर्त्यांसाठी जर नाही केलं आणि कार्यकर्ता या स्टेपला यायला 30-35 वर्ष कार्यकर्त्यांना लागतात. आणि या ठिकाणून जर एखादा कार्यकर्ता जर मागे गेला तर त्यांनी आज शून्यापासून पुन्हा तिथपर्यंत यायचं म्हटलं तर ते घडी बदलली तर पिढी बदलली त्या कार्यकर्त्याची. आणि कुठल्याही पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, ज्या पद्धतीने कार्यकर्ता हा नेत्यांसाठी झटला त्या पद्धतीने नेत्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांसाठी झटणं हाच खरी आज ही परिस्थितीची वेळ आहे. आणि नाहीतर असं जर नाही केलं तर कार्यकर्त्याची पिंड, कार्यकर्त्याची जमातच नष्ट होऊन जाईल ना. नक्कीच, खरंच कार्यकर्त्याविषयी देखील तळमळ असलेले बाळासाहेब आहेत. एकंदरीत साहेब, ज्यावेळेस आम्ही विधानसभेच्या वेळेस पाहत होतो, तुमचं देखील नाव चर्चेत होतं, तुम्ही देखील आमदार होताही की असं वाटत होतं, आणि खूप चांगली हवा होती, खूप चांगले काम देखील करत होतं. हे एकंदरीत काय होते, म्हणजे परिस्थिती काय होती? पुन्हा एकदा उजाळामध्ये उजाळा त्या गोष्टीला दिला, चांगलं झालं. खूप अतिशय चांगला प्रश्न विचारला. या कालच्या गेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका अशा पद्धतीच्या अटीतटीच्या होत्या आणि मी त्या ठिकाणी माझं तिकीट कटल्यामुळं मी थोडासा नर्वस झालो. आणि मी जरांगे दादा, आमचे संघर्ष योद्धा आदरणीय जरांगे दादा यांच्या माध्यमातून मी बी फॉर्म टाकला होता. आणि मी बी फॉर्म टाकल्याच्या नंतर मला नामदार हेमंत भाऊ पाटील यांचा फोन आला आणि आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांचा फोन आला, आमचे मोठे बंधूच आहेत. तर मला फोन आला त्यांचा आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या सोबत या. आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे पुनर्ष मुख्यमंत्री होणं हे काळाची गरज आहे. एक एक सीट महत्वाची आहे. आणि खरंच मी ठरवलं की बाबा आपण 4-5 हजार 10-5 हजार मतं खायची आणि एखादी सीट हातातून जायची आणि नुकसान व्हायचं. किती केलं तर बालाजीराव कल्याणकर यांचं काम चांगलं होतं. आणि त्यांनी ज्यांना मी माझ्या भाषणात सांगितलं की ज्यांना 50-50, 40-40 वर्ष जमलं नाही का शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या मुलांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करून दाखवला, हे मी माझ्या भाषणातून सांगवलं. आणि ते तसंच घडलं. आणि हेमंत भाऊंनी सांगितलं, कल्याणकर साहेबांनी सांगितलं, बाबा तुम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करा या. आणि नंतर मी नामदार हेमंत भाऊ पाटील आणि बालाजीराव यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला आणि स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली माझ्यावर. आणि मी प्रचाराची रणधुमाळीमध्ये मी आता आपल्याला सर्वांना नांदेड शहराला माहिती आहे की मी काम कशा पद्धतीनं केलं. सगळ्या रॅल्या गाजवल्या, प्रचार सभा गाजवल्या, गावगाव सभा, गली गली सभा, डोर सभा, कॉर्नर सभा सगळ्या घेतल्या. आणि त्यांच्यासाठी मी भरपूर लाख मोलाची मदत केली.
आणि जर मी त्यांच्यासाठी जर 2 वेळेस केलं असेल तर नांदेड वाघाळा महापालिकेसाठी सन्माननीय आमदार बालाजीरावांनी सुद्धा माझ्यासाठी आता 1 वेळेस केलं पाहिजे, ही माझी मनातून अपेक्षा आहे. नक्कीच तुमची अपेक्षा आहे. त्यासोबत तुम्ही बोलताना म्हणले की मोठे बंधू, कुठतरी मीडियामध्ये एक अशी चर्चा आहे की मोठे बंधू आणि छोटे बंधूचं काही थोडं मत वाटते काहीतरी अशी चर्चा आहे, यावर खरंच काय सत्य आहे हो? हे पहा, म्हणजे नेमकं काय खरं आहे? सत्यता ज्या झाडाला फळं असतात त्या झाडाला लोक दगड मारत असतात. आणि घरातले घरामध्ये असं काही नसते, भांड्याला भांडं लागतच असते. आता भाऊ म्हटल्याच्या नंतर लहान्या भावाचा हक्क आणि अधिकार असतो की मोठ्या भावाला भांडायचा. नक्कीच असतो. मोठ्या भावाला भांडायचा हा लहान्या भावाचा अधिकार असतो. आता तितपतच मोठ्या भावाने राजा रामचंद्रासारखं आचरण दाखवून लहान्या भावाला संकटाच्या काळामध्ये जी लहान्या भावाने साथ दिली ते आज डोळ्यापुढे ठेवून सगळं काही विसरून मोठ्या भावाने सुद्धा आलिंगन मारलं पाहिजे, 1 पाऊल पुढे आलं पाहिजे, मी 2 पावलं पुढे गेलं पाहिजे. आणि त्याने सांगितलं की ठीक आहे बाबा, मागे झालं गेलं ते विसरून जाऊ आपण आणि नव्याने पुढे जाऊ. का आता आज माझी महापालिका आहे, उद्या ह्या निवडणुका येणारच आहेत, ह्या निवडणुका चालणारच आहेत. मात्र आमच्यात असं काही नाहीये, तो क्षणिक होतं, ते रातगई बादगई म्हटल्यासारखं, ते काही विषय नाही आमच्या म्हणजे लोकांनी दोघांमध्ये. काय समजा 2 दिवस उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी बाकी राहील, तुमचं उमेदवारी फायनल आहे? मला माझ्या शिवसेना पक्षावर, माझ्या नेत्यांवर, नामदार हेमंत भाऊ पाटील साहेब, आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब, मला ह्या दोघांवर प्रामाणिक विश्वास आहे. आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत, हे निश्चित न्याय देतील. मात्र मला एक विश्वास आहे की मी जे काही दोन्ही विधानसभेला जी काही मी कामगिरी केलेली आहे त्या कामाच्या याच्यावर आणि ज्या पद्धतीनं तरोडा भागामध्ये आपली लढाई कुणासोबत आहे हे पक्षश्रेष्ठीनं लक्षात घ्यावं. शेवटी मित्रत्वाचे जानवे गळ्यात घालून पाठीवर हात फिरून पाठीवर वार करण्याचं या ठिकाणी षडयंत्र चालू आहे. नामदार हेमंत भाऊ पाटील साहेब, आमदार कल्याणकर साहेब, आमदार बोंडारकर साहेब युतीसाठी तळमळ करत आहेत. सामान्य माणसाची इच्छा आहे की युती व्हावं, आणि आज लोक युतीच्या मिटिंगा करतायत, बाजूला सरकतायत. आणि नांदेड महापालिका लढायची आपल्याला, ही मिटिंग ह्या ठिकाणी नांदेडमध्ये व्हायला पाहिजे. ती मिटिंग छत्रपती संभाजीनगरला व्हायली. आपल्याला निवडणूक छत्रपती संभाजीनगरला लढायची नाहीये, ही नांदेड वाघाळा महानगरपालिकेला लढायची आहे. तर विधान परिषदेचे गटनेते नामदार हेमंत भाऊ पाटील साहेब या ठिकाणी ठाम मानून बसलेले आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे, त्यांना तुम्ही प्रस्ताव द्यायला पाहिजे, किंवा त्यांनी प्रस्ताव दिलेलेच आहे ऑलरेडी. नामदार हेमंत भाऊ पाटलांनी प्रस्ताव दिलेला आहे, आमदार कल्याणकर साहेबांनी प्रस्ताव दिलेला आहे. आणि या ठिकाणी 50-50 जागा घ्यावं आणि आपण नांदेड महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जावं, हे प्रत्येक शिवसैनिकाची आणि प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. हे झालं तर चांगलं राहील, नाहीतर एकमेकांनाच काउंटर अटॅक होईल आणि या ठिकाणी नको त्या संघटना या ठिकाणी पुढे येतील आणि कार्यकर्त्याचं नुकसान होईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे कार्यकर्त्याचं तेवढं नुकसान होईल. त्यासोबतच तुम्ही पक्षाची वेगळी पद्धत देखील भोगलेली आहेत शिवसेनेमध्ये असताना, आणि आपण एक चांगले वक्ते देखील आहात, मस्त भाषण देखील चांगले करतात. तुमचा एक फार डायलॉग गाजला होता चर्चेमध्ये, भारी रील्स तुमच्या निघाल्या होत्या विधानसभेच्या काळामध्ये, पुन्हा एकदा आठवलं? हो, सर्वांना माहिती होतं की मी आमदार बालाजी कल्याणकर साहेबांच्या विधानसभेला मी प्रवेश करण का नाही, आणि मी जर इकडे 4-5 हजार मतदान खाल्लं तर म्हणजे ही सीट जाईल 100%. हे सर्वांना ज्ञात बाण प्रचार चालू होता, खानकी बाण हा असा प्रचार चालू होता. आणि खूप तळमळीनं आमदार साहेबांनी कामं केली आणि जो पद्धतीनं आम्हाला रिझल्ट पाहिजे होता, 60-70 हजाराच्या लीडचा आम्हाला रिझल्ट पाहिजे होता, मात्र तो 3400 मतावर, हा अल्पशा मतावर आम्हाला विजय श्री खेचून आणता आला. आणि लोक म्हटले की बाळासाहेब येणार नाहीत, असं होणार नाही. मात्र मला त्यांनी लक्ष्मणासारखी हाक दिली की तुम्हाला यावंच लागणार. मी म्हटलं चला, मोठा भाऊ आपल्याला हाक देत आहे ना, आपल्या संकटाच्या काळामध्ये आपण जर बाजूला झालं, दुसरीकडून राहणं हे चुकीचं आहे. म्हणून मी सुद्धा प्रवेश केला. आणि तेव्हा मी प्रचार सभेमध्ये एक डायलॉग मारला होता की तिरंगा पिक्चर मध्ये नाना पाटेकर राजकुमारच्या विरोधामध्ये बयान देतो आणि राजकुमार हा जेलमध्ये जातो. आता राजकुमार हा जेलमध्ये जाऊन देशाच्या विरुद्ध जे काही षडयंत्र होत आहे आणि ते काही कारवाया होत आहेत त्याची सगळे पाळमुळं राजकुमार खेचून बाहेर येतो आणि नाना पाटेकर आणि राजकुमार एकच होतात आणि नंतर त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणतात. हा मी डायलॉग मारला होता. मात्र आज असं आहे की तो डायलॉग सत्यात आणि कृतीत यावं. आज जनता जनार्दन मायबाप आहे, जनतेने न्याय द्यावा मला आणि आमदार साहेबांनी थोडंसं लक्ष घालावं, हे माझी विनंती आहे. नक्कीच लक्ष घालतील आणि आपला देखील विजयश्री येईल. त्यासोबतच सर दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही अगोदर देखील बोलताना सांगितलं की आम्ही नगरसेवक असताना विकास कामं तर खेचून आणलीच,
आमच्या प्रभागात आम्ही विरोध पक्षात असल्यामुळं जी कामं मिळत होती आम्हाला मिळून आली. पण यासह आपल्याला कोणकोणती विकास कामं चांगली करता आली आणि कोणकोणती आंदोलन करून कोणकोणती सर्वसामान्य लोकांना न्याय देता आला, अशी काही 2-4 उदाहरणं सांगतात ते? प्रामुख्याने मी जेव्हा नांदेड महापालिकेचा नगरसेवक होतो, सन्माननीय उमेशजी मुंडे होते, बालाजीराव कल्याणकर होते आणि या भागामधून मी होतो. आम्ही हे करत असताना तेव्हा अटीतटीची म्हणजे त्या ठिकाणी सभागृहामध्ये फार परिस्थिती निर्माण झाली होती. नांदेड महानगरपालिकेचा दवाखाना त्या ठिकाणी तरोडा भागात मंजूर झाला होता. फक्त नाव तरोडा होतं आणि त्याच्यावर तरोडा खुर्द नव्हतं आणि बुजुर्ग नव्हतं. मात्र त्या ठिकाणी मी सभागृहामध्ये प्रश्न उत्तरामध्ये मी जे काही सभागृह गाजवायचो, खेळीमेळीच्या वातावरणात सभागृह चालायचं. मात्र मी सभागृहामध्ये एवढं महापौरांना मी म्हणजे धारेवर धरलं की तरोडा भाग माझा हा स्लम एरिया आहे आणि गोरगरीब जनता आहे, कष्टकरू जनता आहे. त्या ठिकाणी त्यांना मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये लाख रुपये जर लागले, हजार रुपये फीस लागली तर ते देऊ शकत नाहीत. त्या ठिकाणी त्या दवाखान्याची आवश्यकता मला आहे आणि मी त्या ठिकाणी महापौरांना विनंती केली. मी माझ्या कलेनं महापौरांना थोडंसं कन्व्हिन्स केलं आणि खूच्या जागी बुक केलं आणि तो दवाखाना मी माझ्या पदरात पाडून घेतला आणि आज तो दवाखाना महानगरपालिका माझ्या प्रभागामध्ये घेतला आणि आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी मी उपलब्ध करून दिली. आणि अजून बरेच काम आहेत. माझे युवा सहकारी आहेत मला त्या ठिकाणी युवकांना आता मला 2-3 पाण्याच्या टाकी खाली जी जागा आहे त्या ठिकाणी संरक्षण भिंत घेऊन मला युवकांसाठी 2-3 जागी मला जिम, व्यायामशाळा, जिम हे माझं विजन आहे. त्याकरिता ज्येष्ठ नागरिक आहेत माझे, आज भरपूर ज्येष्ठ नागरिक आहेत मायबाप, ते वियरवी आज रिटायर्ड झालेले आहेत. ते घरामध्ये बसून त्यांना बोर होते. त्यांच्यासाठी मला एक अभ्यासिका, चांगली दर्जेदार अभ्यासिका वाचनालय मला त्या ठिकाणी 2 ठिकाणी निर्माण करायचं आहे. आणि माझ्या प्रभागामध्ये अंगणवाड्या थोड्या काही कमी आहेत. एक चिमुकले लेकरं घरामध्ये बसून थोडं धिंगाणा घालतात, म्हणून मला अंगणवाड्या सुद्धा त्यांच्यासाठी मला अंगणवाड्या वाढवायच्या आहेत. आणि बचत गटाचे भरपूर माझ्या माता भगिनी आहेत. बचत गटाचे कामं तर होत आहेत. एकनाथजी शिंदे साहेब लाडकी बहीण योजना त्याच्यामधून त्यांना सहकार्य होते. मात्र मला नांदेड वाघाळ महानगरपालिकेच्या अंतर्गत बचत गटाच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत गेल्या 5 वर्षामध्ये या मायमाऊल्यांना मिळालेल्या नाहीत, त्यांचे मला बचत गटांचे मला मोठ्या प्रमाणात कामं, त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आज निराधार जे वयोवृद्ध महिला आहेत त्यांची पगार चालू करून द्यायची आहे. आज संजय गांधी निराधार योजनेमध्ये बऱ्याच माता माऊल्यांच्या पगारी ह्या गेल्या 5 वर्षापासून रखडल्या गेलेत. का तर हे मी जवळून पाहिले. कोरोनाच्या काळामध्ये दिग्गज लोक घरामध्ये जाऊन बसले होते. माझ्या विरोधामध्ये काही लोक निवडून आले, ते कोपन राशन दुकानात जाऊन फोटो काढत होते. मात्र आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही. ज्या जनतेनं आपल्याला नगरसेवक एकदा सोडून 2दा दिलं, त्या मायबाप जनतेला पण आपण काहीतरी देणं लागतंय. म्हणून मी माझ्या सहकार्यांना घेऊन 60 क्विंटल मी धान्य वाटप केलं कोरोनाच्या काळामध्ये. आज जरी फेसबुकला तुम्ही जर फाईल ओपन करून पाहिली तर तुम्हाला ते सत्य परिस्थिती लक्षात येईल. आम्ही घरात लपून बसलो नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे आलेले. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये जनतेच्या दारामध्ये 2-2, 3-3 महिन्याच्या किट आम्ही त्यांच्या घरी नेऊन दिले. त्यांना म्हणजे एक सहकार्य केलं आम्ही, एक अन्न वस्त्र निवारा. आणि त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये ती परिस्थिती आम्ही पाहिली, म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन किट दिली. 2-2, 3-3 महिन्याचे राशनचे किट दिल्या, सॅनिटायझर दिले, मास्क वाटप केले. आणि कुणाला जर रेमडेसिवीरचे लागत असतील ते सुद्धा आम्ही मेन डॉक्टरांच्या पाया पडलो, कलेक्टरांच्या पाया पडलो. आम्ही हात जोडलो, त्यांच्याकडून ते इंजेक्शन आणणे, टॅब आणणे, ते आम्ही मेडिकल उपलब्ध करून दिलं. आणि मी या ठिकाणी एक डॉक्टरांचं नाव घेईन की डॉक्टर अंकुश देवसरकर साहेबांनी आणि माझे मित्र अमित कंटेवार, त्यांचं सुद्धा एक हॉस्पिटल आणि मेडिकल, त्यांनी मला कोरोनाच्या काळामध्ये मला भरपूर त्यांनी साथ दिली. प्रामाणिकपणानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी गोरगरीब पेशंटांना मी भगवती हॉस्पिटलमध्ये पाठवलं तर अक्षरशः माझ्या अंगावर काटा येतो. त्यांची परिस्थिती सुद्धा नव्हती. मी डॉक्टर अंकुश देवसरकर साहेबांच्या झोपून पाया पडलो की साहेब काही करा, पदरात घ्या, हे गरीब माणूस आहे, मजदूर आहे, मरून जाईल. तर अशा अंकुश देवसरकर साहेबांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो याच्यामधून की कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः अंगावर काटायचे की अंकुश देवसरकर साहेबांनी माझे 20-25 पेशंट असे फुकट केले. अरे वा. आणि मला मेडिकल अडचण येत होती तर अमित कंटेवार म्हणून माझा मित्र होता, मला त्याचे मेडिकल आहे, त्यांनी सुद्धा मला भरपूर मदत केली आणि ते मी गोरगरिबासाठी करू शकलो. हे जनता जनार्दन मायबाप आज आहे त्यांना हे लक्षात येत आहे. मात्र मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, हाडाचा शिवसैनिक आहे. मला जर संधी दिली तर मी निश्चित या संधीचं सोनं करेन. आणि मायबाप जनतेला माहिती आहे की मी नगरसेवक असताना सुखा दुखात, आडी अडचणीत, संकटात आम्ही दोघा भावांनी प्रामाणिकपणाने काम केलं. आम्ही
असं कधीच सत्तेचा माज उचलो नाही, मातलो नाही आणि दिलेला वसा आम्ही कधी टाकला नाही. बरोबर. आणि आज सुद्धा जनता मायबापांनी मला आशीर्वाद द्यावा, प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून द्यावं. आम्ही निश्चित जनतेची सेवा ही तन मन धन आम्ही ही सेवा करू, आम्ही एवढं वचन देतो आपल्या माध्यमातून. नक्कीच बाळासाहेब, खरंच आपण एकंदरीत काम सांगत असताना कुठे आम्हालाही एवढं वाटत होतं, एकंदरीत तेवढं प्रचंड काम करण्याची प्रेरणा कशी मिळाली, थोडक्यात काय सांगा. प्रेरणा म्हणजे मी लहानपणापासूनच शिवसैनिक आहे आणि शिवसेनेचा आम्ही भगवा लता कुंज खांद्यावर घेऊन आम्ही बाळासाहेबांचे ज्वलंत विचार, बाळासाहेबांच्या सभा हे आम्ही टीव्हीवर पाहायचो, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर. आणि आम्हाला सुद्धा ती अशी प्रेरणा मिळाली की चला आपण पण शिवसैनिक व्हायला पाहिजे. आणि एक धडाडीचं नेतृत्व, डॅशिंग जिल्हा प्रमुख म्हणजे हेमंत भाऊ पाटील. आणि हेमंत भाऊ पाटील जिल्हा प्रमुख होते आणि भाऊच्या तालमीमध्ये आम्ही आंदोलन हे ते अशा गोष्टी केल्या. आणि भाऊ सांगायचे की भीड, आणि भीड म्हणल्याच्या नंतर आम्ही परवाच करायची नाही. शेतकऱ्यांचा खत काळ्या बाजारामध्ये जात असताना तो खत आम्ही देगलूरला 4 आम्ही गाड्या पकडून दिल्या. आणि पकडून दिल्याच्या नंतर प्रशासन ऐकायला तयार नव्हतं, म्हणून आम्ही एक खत घेतला, एक थैल खत, आणि आम्ही कृषी अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये उधळून टाकलं. तेव्हा कमीत कमी 400-500 पोलीस प्लाटूनच आली आणि जिल्हा परिषद घेतली आणि आम्हाला आणि माझ्या सहकार्यानं एकदम धोपटून काढलं. आणि त्यानंतर मग तिथून आम्हाला एक प्रेरणा मिळाली की आंदोलन केल्याच्या नंतर काय होते. मात्र निश्चितच आंदोलन आणि जनतेच्या प्रश्नासाठी भांडलं तर जनता याची जाण ठेवते आणि जनता तुम्हाला निश्चितच केलेल्या कार्याचं फळ देते. आता कसं व्हायला लागलेलं की एकंदरीत कुठलं काय आंदोलन नाही, जनतेसाठी योगदान नाही, आणि 10-20 बॅनर लावले, भावी नगरसेवक नाव टाकलं की नगरसेवक झाला असं म्हणजे वाटते. आणि लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सर्वांनाच संविधानामध्ये अधिकार आहे, लोकशाही लढलं पाहिजे. मात्र त्यांनी मनाला सचक विवेक बुद्धीला आपण सुद्धा जागं राहिलं पाहिजे की आपण जनतेसाठी काय केलंय. आम्ही खूप मार खाला जनतेसाठी. कॅनल रोडला आम्हाला डीवायएसपी शर्मा साहेब म्हणून होते, आम्हाला डीवायएसपी पाटील साहेब म्हणून आम्हाला फार धोपटून काढलं होतं. दोन्ही तरोडे महापालिकेत जाऊ नये म्हणून आम्ही खिचडी आंदोलन केलं होतं. तेव्हा विजय कबाडे साहेब आले होते आणि विजय कबाडे साहेबांनी फार आम्हाला म्हणजे एकदम सोलून काढलं की कसं आहे बघा, आमचा स्लम एरिया होता, काही भाग ग्रामपंचायत मधला, आणि खूप गोरगरीब लोक होते. आज लोकांच्या घरांना 20-25 हजार टॅक्स लागतोय. लोक रिटायर्ड झालेले आहेत आणि काही लोक तर मजदूर लोक आहेत. कुठून एवढा मोठा टॅक्स भरायचा? मजदुरी करायची, आपलं घर चालवायचं, प्रपंच चालवायचा, की महानगरपालिकेचा टॅक्स भरायचा? तेव्हा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण, डीपी सावंत साहेब होते, त्यांनी सांगितलं होतं की नांदेड महापालिकेत विलिनीकरण झाल्याने आम्ही जो भाग भांडवली खर्च आहे तो आम्ही घेणार नाही. मात्र तो भाग भांडवली खर्चाच्या माध्यमातून आमच्या नागरिकांकडून तरोड्याच्या वसुली केली आणि तो भाग भांडवली खर्च जमा करायचा महानगरपालिकेत आणि तो तिथंच खर्च करायचा. तो तिथं न खर्च करता माझ्या तरोड्याच्या नागरिकांकडून कोट्यावधी रुपये टॅक्स वसूल केला आणि तो इतर शहरामध्ये खर्च केला. मात्र नांदेड जिल्ह्याचं तीर्थक्षेत्र गुरु गोविंद सिंगजीच्या नगरीमध्ये, नंदगिरी नगरीमध्ये, आपल्या गुरु गोविंद सिंगच्या पावन नगरीमुळं, गुरु गोविंद सिंगजीच्या आशीर्वादामुळे त्यांची जयंती आहे, मी त्यांना साष्टांग नमन करतो. त्यांच्या गुरुता गदीच्या माध्यमातून जो काही नांदेड जिल्ह्याला फंड्स आला आणि तो फंड्स DPR 1 मध्ये तरोडा बुद्रुक आणि तरोडा खुर्द, आमचं नशीब देवाच्या आशीर्वादानं तो फंड आला आणि त्याच्या माध्यमातून मग नगर उत्थान, JNNERM, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील, पाईपलाईन, रेंज लाईन, हा सगळा विकास आम्ही खेचून आणून आम्ही तो करून घेतला. आणि आज सुद्धा तर ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि एक प्रामुख्यानं सांगतो की जे नांदेड महापालिकेचा आज कणा मिनी विधानसभा म्हणून त्याचा विकास करायचा आहे, ते नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आणि जनता जनार्दन मायबापांनी मला निवडून द्यावं. एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत. ज्या पद्धतीनं बालाजीराव कल्याणकर साहेबांनी 2.5 वर्षामध्ये 3.5 कोटीचा निधी आणला उत्तर मतदारसंघासाठी. मी जर प्रभाग क्रमांक 2चा नगरसेवक जनता मायबापांनी मला निवडून दिलं तर मी माझ्या मायबाप जनतेचे एकही प्रश्न मी असे रिकामे राहू देणार नाही. मी पाय धरीन एकनाथ शिंदे साहेबांचे, माझ्या प्रभागासाठी तुम्हाला द्यावंच लागणार आहे आणि ते नाही म्हणणार नाहीत निश्चित. आणि नामदार हेमंत भाऊ पाटील साहेब आहेत, आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब आहेत, बोंडारकर साहेब आहेत, बाबूरावजी कदम साहेब आहेत. आज 4 आमदार आहेत या जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळं निश्चित विकास होईल माझ्या हातून. साहेब, एकंदरीत आपण सांगितलं की तरोडा महानगरपालिकेत जाऊ नये असं देखील तुमचं म्हणणं होतं. बरं का गेला, त्यानंतर तुम्ही 10ला निवडून आलात, 12ला निवडून आलात, 17ला आपला कुठेतरी थोडासा पराभव झाला. त्यानंतर मग 17 ते ही नंतरची टर्म होती 5 वर्षाची. एकंदरीत या काळामध्ये या भागाचा विकास कसा झालाय, काय वाटतं यावर, काय आपले काय म्हणते?
विकास फार झाला असं म्हणता येणार नाही. त्या ठिकाणी विकास शून्य विकास झाला त्या कालखंडामध्ये. आणि 2.5 वर्षाचा कालखंड हा कोरोनामध्ये गेला आणि 2.5 वर्षाचा कालखंड हा काम करायला भेटला होता. आता त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शून्य काम झालं. कुठलाच विकास नाहीये, कुठलं प्रमुख ठळक काम नाहीये, कुठलं म्हणजे काहीच नाही. आणि त्यांनी एक काम केलं मात्र, माझ्या गावाचं प्रचंड नुकसान झालं. लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडलं. नांदेड महापालिकेच्या सभागृहामध्ये ठराव घेतला आणि ठराव पास करून दिला आणि माझ्या मायबाप शेतकरी शेतकऱ्याच्या जमिनीवर आरक्षण टाकलं. एक दुसरी गोष्ट, माझ्या गावामध्ये एक स्मशानभूमी आहे. मीच केलेली स्मशानभूमी आहे, पहिल्यांदा निवडून आले त्या ठिकाणी. आज नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाची रेल्वे पटरीपासून ती स्मशानभूमी माझ्या गावात आणून बसवली. आणि तो गावामधून माझ्या रस्ताच आहे 10 फुटाचा. तिथं 2,70,00,000 नेऊन टाकलेत. आणि तो फ्लड झोन एरिया आहे, पूर भाग येतो तिथं. कमीत कमी पूर आला तर 15 ते 20 फूट पाणी जाते. आणि जर एखादी अंतविधी आली तर मग ती पाण्यानं वाहून जाईन, म्हणजे त्या मड्याची विटंबना होईल. तर ते कुठे विचार केला नाही, फक्त माझ्या टक्केवारी पदरात कशी पडेल म्हणून तिथं स्मशानभूमी माझ्या गावात आणून घातली. खडकतळ्यावर जागा रिकामी आहे. निवेदन दिलं माननीय आयुक्त महोदयाने की तुम्ही खडकतळ्यावर करा. ती गोष्ट आहे, आरक्षण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझ्या शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं. ते व्हायला नाही पाहिजे होतं. आरक्षण काय हटलं नाही, माझं शेतकऱ्याचं नुकसान झालं. सगळ्या ह्या गोष्टी घडल्या. आणि ठीक आहे, आता मी नगरसेवक झाल्याच्या नंतर माझे मायबाप जनता आहेच आशीर्वाद द्यायला. आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, मी त्यांच्याकडून ते करून घेईन. आमदार साहेब बी आहेत पाठीशी, बालाजीराव कल्याणकर साहेब, हेमंतभाऊ पाटील साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून ते मी करून घेईन जनतेसाठी. साहेब, एकंदरीत बोलत असताना तुम्ही देवसरकर साहेबांचं उदाहरण घेतलं, ते बऱ्याच वेळेस लोकांच्या पाया देखील पडल्या म्हणून सांगितलं. एकंदरीत खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. त्यासोबत जाता जाता आपल्या प्रभाग क्रमांक 2च्या संपूर्ण मतदारांना काय आवाहन कराल, काय सांगा चॅनलच्या माध्यमातून? मी माझ्या जनता मायबापांना एवढंच आवाहन करतो की नांदेड वाघाळ महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी चालू झालेली आहे. आणि आपल्या प्रभागाचा एक निर्णय हा 5 वर्षासाठी आपल्याला अंधकारात नेऊन ढकलतो. म्हणून जशी आपण मला 2 वेळेस या महानगरपालिकेमध्ये सेवा करण्याची संधी दिलात, आपण ह्या वेळेस सुद्धा मला आपला आशीर्वाद द्यावा, मला नगरसेवक म्हणून नांदेड महापालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावं. आणि आपण नगरसेवक म्हणून पाठवल्याच्या नंतर मी उठणार नाही, मातणार नाही. आणि आपण दिलेला वसा मी कधी टाकणार नाही. आणि मी आपल्या सदैव 24 तास मी सेवेत राहील, एवढंच आपल्याला आश्वासित करू शकतो, आपल्याला वचन देतो. आणि आपण मला निवडून देसान प्रचंड मतानं, ही मला मनापासून म्हणजे दृढ विश्वास आहे मला. आणि आपण आशीर्वाद द्या हीच आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. धन्यवाद बाळासाहेब पाटील तरोडकर. एकंदरीत आपण जे वेळ दिला त्याबद्दल आपले देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. खरंच ही मुलाखत अतिशय महत्वाची आणि प्रेरणादायी होती. आणि एक कार्यकर्ता कशा प्रकारची तळमळ असते, कशा प्रकारचं काम करतोय याचं एक उदाहरण आहे. धन्यवाद. आपण यासह पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.